एकदा तर काय झालं की एकनाथ महाराजांवर सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या जनार्दन स्वामींनी टाकल्या होत्या, कारण ते किल्लेदार होते आणि किल्लेदार असल्यामुळे त्यांच्याकडे बरंचसं तेव्हा कारभाराचं काम होतं. तर हिशोबाचं काम त्यांनी नाथांना सोपवलं होतं. नाथ लहान होते आणि त्यांना सांगितलं होतं की असा असा तू ह्या कचेरीचा हिशोब ठेवायचा. आणि एकदा रात्र झालेली होती, रात्रीचे 1:30-2 वाजलेले असतील आणि नाथांच्या खोलीमधला लाईट म्हणजे काय दिवा त्यांना दिसला की एकनाथ अजून जागा आहे असं त्या गुरूंच्या लक्षात आलं आणि ते बघत होते. तर एकनाथ महाराज इतकं तल्लीनतेने हिशोब करत होते आणि त्यांना काहीतरी एक पावलीचा, तेव्हा त्या काळामध्ये पावली होती, जसं आपला 1 रुपया म्हणू आपण आता, तर त्या 1 रुपयाचा फरक त्यांना जाणवत होता तिथे. त्याचा हिशोब काही लागत नव्हता आणि तो हिशोब लागण्यासाठी म्हणून त्यांनी वारंवार इकडचं तिकडचं बघ, इकडचा हिशोब बघ करत 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 रात्रीचे 2-2:30 वाजले. आणि जेव्हा त्यांना तो हिशोब लागला, त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे असं की तो हिशोब लागल्याबरोबर त्यांना कशाचंच भान नाही राहिलं आणि एकनाथ महाराजांनी जोरात टाळी वाजवली की सापडलं मला, माझी चूक सापडली. आणि नेमके तेव्हा जनार्दन स्वामी तिथे आले आणि त्यांनी बघितलं की अरे, आणि मग ते आतमध्ये आले आणि ते म्हणाले, नाथा की तुला ही 1 रुपयाची चूक सापडली तर तुला एवढा आनंद झाला म्हणे, तर तू जर आता या भवसागरातून जर तुला पार व्हायचं असेल तर त्याच्यामधलं तू गुह्य आता शोधून काढ, असा उपदेश त्याला त्या ठिकाणी केलेला आहे नाथांना. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे आदर्श शिष्य कसा असावा याचं वर्णन भागवतांनी पण केलेलं आहे. तसे हे एकनाथ महाराज होते. म्हणजे आचार्योपासना हा गुण आपण बघतोय बरं का, ते विसरायचं नाही. आचार्योपासना म्हणजेच गुरुभक्ती. तर ज्याला मान अपमान याची चाड नसते, तो जो कोणाचाही मत्सर करत नाही, आपल्या हिताबद्दल जो साक्षेपी असतो, पदार्थाबद्दल स्नेह बाळगत नाही, ईश्वराच्या ठिकाणी ज्याची निष्ठा असते, विचाराने जो पाऊल टाकतो असा जो असतो, आणि दुसरं म्हणजे कोठेही दोषदृष्टीने न पाहणारा, तत्वस्वरूपच जाणण्याची इच्छा करणारा, व्यर्थ निरर्थक भाष्य न करणारा, स्त्री पुत्र घरदार शेतीवाडी स्वजन संपत्ती इत्यादी विषयांमध्ये विरक्त वृत्तीने राहून सर्व ठिकाणी पदार्थ मात्रांमध्ये समत्वाने गुरुरूपच भरलेले आहे, हे पाहूनच तोच आपला परमस्वार्थ आहे असे मानणारा गुरुसेवक म्हणजे हे एकनाथ महाराज होते. आणि तो आचार्योपासना हा गुण त्यांच्याकडे होता. खूप छान यांनी सांगितलं आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं पण उदाहरण तर काय बघायलाच नको की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा जेव्हा गुरुचा विषय येतो तेव्हा तेव्हा त्यांची बुद्धी, त्यांची प्रतिभा कशी होते, नवनवोन्मेषशालिनी. किती सुंदर शब्द आहे, नवनवोन्मेषशालिनी. म्हणजे ज्या बुद्धीला नवीन नवीन उन्मेष म्हणजे ज्ञान, म्हणजे जे नवीन नवीन काहीतरी सुचतं असं आपण म्हणू आता त्याचा अर्थ, की अशी ही बुद्धी, अशी ही प्रतिभा, बुद्धीसुद्धा नाही प्रतिभा, अशी ही प्रतिभा एक ज्ञानेश्वर महाराजांची होती. आणि त्या प्रतिभेचा आधार घेऊन ते आपल्या गुरूंची स्तुती करायचे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या नमनाच्या ओव्या आहेत. गुरूंना नमन केलेलं आहे त्यांनी, आणि ते नमन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे बापरे. आणि आपल्याला कळत नाही इतक्या अवघड शब्दांमध्ये पण आहे काही काही नमन. तर त्यांनी आता इथे गुरुसेवा कशी करायची तर ते मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतेच, म्हणजे मला ते काही राहत नाही त्याच्याशिवाय, की ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्ती कशी केली. तर ते निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते ज्ञानेश्वर महाराजांचे. म्हणजे संपूर्ण चरित्रामध्ये निवृत्तीनाथ कधीच बोलले नाही. निवृत्तीनाथ नेहमी शांत असायचे. पण ज्ञानदेव म्हणतात की मी जे काही केलं, एक अक्षरसुद्धा मी माझ्या गुरूंच्या शिवाय लिहू शकणार नाही. म्हणजे हे जे सगळं आहे ते सगळं माझ्या गुरूंचं देणं आहे, गुरूंनीच मला दिलेले आहे, हे सगळं निवृत्तीरायांचं आहे असं ते वारंवार म्हणतात. मग गुरूंच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू मात्र आहेत त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईन तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. श्री गुरु हे अनेकांची आई आहेत. आता इथे बघा त्यांनी ना ओव्यांचे अर्थ दिलेले आहेत.
ह्या ओव्या वाचताना सुद्धा फार छान वाटतं. पण आता इथे अर्थ आहेत तर आपण अर्थच वाचू. की माझे गुरु म्हणजे सगळ्यांची आई आहेत असं ते म्हणतात, परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहावी अशी सेवा मी त्यांची करतो. आणि श्री गुरूंच्या त्या प्रेमाला माझाच छंद मी लावीन. त्या प्रेमाकडून एक पत्नी व्रतच घेवीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन, म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. वारा किती जरी धावला तरी तो 4 दिशांच्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे मी गुरु कृपेला पिंजरा होईल, म्हणजे गुरुसेवा जी माझी मालकीन तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन. आता ही सगळी उपमा आणि अलंकारांनी सजलेली भाषा आहे. गुरुभक्तीला मीच गवसणी होईन, गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच पृथ्वी होईल. याप्रमाणे तो म्हणजे माझे गुरु पाय ठेवतील तर ती पृथ्वी मीच झालेला असेल आणि त्या माझ्यावरच ते पाय ठेवतील अशी कल्पना आहे. केवढी उच्च कल्पना आहे की याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टीवर असतो. आणि तो म्हणतो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरूंचे राहते घर मी स्वतः होईन, त्यांच्या घरचा चाकर मी होईन, तेथील चाकरी मी करीन. गुरु जेव्हा बाहेर जातील किंवा जेव्हा घरात येतील तेव्हा जे उंबरे ओलांडतात ना ते उंबरेसुद्धा मी होईन. घराची दारे, दारावरील राखण करणारे गडी मीच होईन. गुरूंच्या खडावा म्हणजे पादुका मीच होईन, त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन. म्हणजे दुसरा कोणी नाही, नकोच त्यांना, गुरूंसाठी फक्त मी 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 असं ते म्हणतात. त्यांचे छत्र मी होईन, छत्र धरण्याचे काम मीच करीन. श्री गुरूंना खालीवर जाळवणारा चोपदार मीच होईन, त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन. श्री गुरूंपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन, श्री गुरूंची झारी धरणारा शागिर्द मीच होईन. त्यांना चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन आणि ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्तसुद्धा मीच होईन. श्री गुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. गुरूंचे आसन मी होईन, त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार, नेसावयाचे वस्त्र, चंदनादी उपचार मीच होईन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन, त्याच फराळाचे वाढीन. मी आपल्या आपलेपणाने श्री गुरु सोवाईन. म्हणजे काय ह्या कल्पना आहेत की आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन, भोजन झाल्यानंतर त्यांच्या पुढे मीच होईन आणि विडाही मीच देईन. श्री गुरूंचे भोजन केलेले पान मीच काढीन, त्यांचा बिछाना मीच झाडीन, त्यांचे पाय मीच चेपीन. मी स्वतः सिंहासन होईल, त्यावर गुरु बसतील, मी त्यांची संपूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईल. मी असा चमत्कार करीन की श्री गुरूंच्या श्रवणूप अंगणात असंख्य शब्द मी होईन. त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मीच होईन. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळे विषयसुद्धा मीच होईन. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन. आता पुढचं तर इतकं छान आहे की ते असं त्यांचं मनोगत होतं. आता हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल, परंतु देह पडल्यानंतर काय सुंदर कल्पना आहे की सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमध्ये धरीन. माझा देह पडल्यानंतर सुद्धा माझं जे शरीर आहे, माझ्या शरीरातली जी पंचमहाभूत आहे तिचासुद्धा उपयोग माझ्या गुरूंसाठीच झाला पाहिजे असं ते म्हणतात. जेथे पूजनीय श्री गुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी मी या शरीराची माती मिळवीन. माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. ज्या दिव्यांनी श्री गुरु ओवाळतात असे जे दिवे आहेत श्री गुरूंच्या मंदिरात जे लावतात
त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळवीन. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांनी आपला देह बनलेला आहे. मग ही 5ही तत्व कशी मी माझ्या गुरूंसाठीच त्याचा उपयोग करीन. श्री गुरूंची चौरी व पंखा जो असेल तेथे मी माझ्या प्राणाचा लय करीन. मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्री गुरूंची सेवा मी काही सोडणार नाही असं म्हणतात. आणि एक निमिषभर गुरूंची सेवा लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काळ मोजला तरी चालू राहील. मग म्हणूनच असे शब्द येतात ना त्यांच्या अभंगातून, गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाय गुरुपिता जो गुरु पूजे परवता मार्गू नेणे. ही ओवीच आहे ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणजे अशा अनेक जोड्या आपल्याला माहिती आहे. शंकरदेव, माधवदेव, व्यासराय, पुरंदरदास, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज ह्या सगळ्या गुरु शिष्यांच्या जोड्या. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद ते पण असेच होते. म्हणजे अशा या गुरु शिष्य परंपरेमध्ये आचार्योपासनेचे वैभव प्रगटलेले आहे. इतका उत्कट भाव त्या गुरुचरणांवर नाथांचा होता, ज्ञानेश्वर महाराजांचा होता. आणि आपण आजकाल बघतो बघा की व्यावहारिक स्वार्थ साधण्यासाठी गुरु केले जातात. प्रपंचातली माझं दुःख कमी व्हावं म्हणून माणसं गुरूंच्या चरणी लागतात. परंतु ती काही गुरु खरे नाही. म्हणजे आजकालचे गुरु काही खरे नाही आहेत. त्या काळात जे होते ते खरे गुरु होऊन गेले. आणि म्हणूनच आपले हे जे विवेकानंद होते त्यांनी नाही का हो की मला भक्ती दे. जेव्हा त्यांना मागायला सांगितलं तेव्हा काय मागितलं? मला भक्ती दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे, असं त्यांनी मागणं मागितलेलं आहे विवेकानंदांनी. म्हणजे विवेकानंदसुद्धा इतकेच उत्तम शिष्य होते. आणि मला फोन आलेला आहे हो, काय करू? सॉरी 2 मिनटं, मी एक महत्त्वाचा फोन आहे तेवढा घेते.